नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट आणि आज आहे लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाचा सण आणि लाडक्या बहिणींचा सण. त्यामुळे भावाकडून लाडक्या बहिणींना आज गिफ्ट दिलं जाणार आहे का? आणि जर होणार असेल तर ते कोणाला होणार आहे? कोणत्या महिलांना हे वाटप होणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हे पैसे वाटप होणार का? कारण रक्षाबंधन निमित्त विशेष गिफ्ट शासनानं द्यायचं ठरवलेलं होतं. परंतु तो गिफ्ट जो आहे तो कोणत्या लाडक्या बहिणींपर्यंत आतापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे पडणार आहेत? सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. परंतु महत्त्वाच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा जी झाली होती. प्रत्येक आमदार असेल, खासदार असेल, प्रत्येक मंत्री असेल, सर्वांनी इंस्टाग्राम असेल, ऑफिशियल ट्विटर असेल, त्यांचं अकाउंट असेल, तिथे प्रत्येकाने पोस्ट केलेली होती की लाडक्या बहिणींना आम्ही देणार 3,000 रुपये रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट. तुम्ही सर्वत्र पाहिलेलं असेल. त्यामुळे आता हे जे गिफ्ट आहे ते 3,000 रुपये तुम्हाला जमा व्हायला पाहिजे होतं. ते अजूनपर्यंत झालेलं नाही. काही महिलांना मात्र 1,500 रुपयांचा लाभ वितरित केला गेलेला आहे. त्यामुळे महिलांना अपेक्षा आहे की आम्हाला 3,000 रुपयांचं जे गिफ्ट तुम्ही सांगितलेलं आहे ते आमच्या अकाउंटला पाठवा. कारण प्रत्येक महिलेला पैसे हे पडलेले नाहीत, प्रत्येक महिलेला पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिलांना आता ओढ लागलेली आहे की लाडकी बहीण योजनेत आज रक्षाबंधन असूनही महिलांना आजपर्यंत पैसे पडलेले नाहीत, तर आज तरी येतील का? जर येणार असतील ते किती वाजता येणार आहेत? सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पुढे देणार आहोत. त्यामुळे महत्त्वाचा असणार आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेत तुम्हाला ज्या शंका असतील त्या सर्व आज निघून जाणार आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा तुम्ही संपूर्णपणे पाहायचा आहे आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. कारण सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहोत. ज्या महिला पात्र असतील पण अजूनही हप्ता जमा झाला नाही त्यांना नक्की पैसे कधी जमा होणार आहेत, ही अपडेट महत्त्वाची ठरणार आहे. कारण पात्र आणि अपात्र, कोणत्या पात्र कोणत्या अपात्र कशा ठरवल्या गेलेल्या आहेत, कोणत्या बहिणींना अपात्र करण्यामागचा हेतू काय, कोणत्या अटीच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आणि कोणत्या बहिणींना पात्र करण्यात आलं, कसं ठरवलं शासनानं. कारण आजच सर्व लाडक्या बहिणींना लाभ भेटायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत जर जमा झाला नाही तर लाडक्या बहिणी अपात्र केल्यात का? तर नाही, नक्कीच नाही. तुम्हाला शासनानं सणानिमित्त मोठं गिफ्ट द्यायचं जे ठरवलेलं आहे ते गिफ्ट तुम्हाला 100% भेटणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट आणि आनंदाच्या खुशखबर, लाडकी बहीण योजनेतील सर्वात आनंदाची खुशखबर महिलांना आता आपण देणार आहोत आणि तीच अपडेट तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक महिलेला ही अपडेट महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाची अपडेट. सणाचा मोठा गिफ्ट जो आहे तो तुमच्यासाठी तयार आहे आणि ते आता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. ते कधी होणार, कधी तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे, किती वाजता होणार आहे, आज हे महिलांना कोणत्या पैसे पडणार आहेत? कारण आज बऱ्याच महिलांना, लाडक्या बहिणींना आता पैसे आज पाठवले जाणार आहेत. आणि किती वाजता, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना, कोणत्या नक्की महिला आहेत, कोणत्या अपात्र महिला आहेत, कोणत्या पात्र आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि किती वाजता आज तुम्हाला पैसे पडणार आहेत. आज नक्की पैसे पडणारच आहेत, गॅरंटेड आणि खात्रीशीर सांगतो तुम्हाला आज पैसे परत एकदा पडणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता आज पैसे पडणार आहेत. ते कोणत्या पडणार आहेत, किती पडणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात. ज्या महिलांना 13व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी हे काम करणं गरजेचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला काम? तर मी जे सांगणार आहे ते तर करायचंच आहे. कारण महत्त्वाचं आहे, हे केलं तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत आणि हे जर नाही केलं तर तुम्ही अपात्रसुद्धा होऊ शकता. त्यामुळे मी सांगणार आहे त्या अटी 2 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत आणि ते केल्यानंतर तुम्हाला हे 3,000 रुपये प्लस सुरळीत लाभ हा चालू राहील. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक महिलेला हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे आणि जे सांगणार आहे ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही पात्र असाल तर काळजी करण्याची गरज नाही, पण जर अपात्र असाल तर मात्र तुमच्यासाठी महत्त्वाच्या सूचना आपण आज देणार आहोत. जाणून घेऊयात ज्या महिलांना 13व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करायचं आहे,
काय केल्यानंतर त्यांना पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांना ई-KYCचं ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे आता महिलांना जर ई-KYCसाठी तुम्हाला लाभ थांबवलेला असेल, तुमचा लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला जो लाभ भेटत आहे 1500 रुपयांचा तो थांबवलेला असेल, तर मात्र ई-KYC केल्यानंतर तुम्हाला लगेच हा लाभ परत एकदा चालू होणार आणि परत तुम्ही पात्र होऊ शकता. अपात्र जरी झाला असाल सध्या, तरीसुद्धा तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करून तुम्ही एकदा परत पात्र होऊ शकता. त्यामुळे ई-KYC करून घ्या. जर तुम्हाला हा लाभ भेटला नसेल, 13व्या हप्त्याचं वाटप आलं नसेल, तर ई-KYC करून घ्या. तुम्हाला 100% हप्ता आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ई-KYC तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आणि अजून पुढे काही अटी आपण सांगणार आहोत, ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचाच आहे. जाणून घेऊयात पुढील काय करायचं आहे. तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला करायची आहे आधार सीडिंग. आधार सीडिंग DBT ऑन करून घ्या. अकाउंटला सर्व क्लिअर आहे का चेक करा. कारण काही महिलांचे अकाउंट क्लिअर नसतात, त्या 6-6 महिने वर्ष बघतसुद्धा नाहीत. त्यामुळे सुद्धा तुमचे पेमेंट थकलेले असू शकते. त्यामुळे आधार सीडिंग चेक करा. आणि दुसरं आहे KYC. तर तुम्हाला आधीच सांगितलं, KYC करून घ्या, तर तुमचं पेमेंट लगेच पडणार आहे. आणि 4 अटीसुद्धा आहेत. कोणत्या 4 अटी आहेत, त्यामुळे महिलांना लाभ थांबवलेला आहे. आणि कोणत्या महिलांना आता 4 अटीच्या माध्यमातून पैसे वाटप होणार आहे, आणि कोणत्या महिलांना हे सणाचं गिफ्टसुद्धा 4 अटीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. महत्त्वाच्या 4 अटी आहेत, त्यासुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि महिलांना आपण किती वाजता पैसे पडणार आहेत ते सांगत आहोत. आज संध्याकाळी 4 वाजता 4 PM तुम्हाला हे 100% पैसे पडणार आहेत. आणि सर्व लाडक्या बहिणींना आता 4 वाजता हे पैसे पडायला चालू होणार आहेत. बऱ्याच महिलांना हे क्रेडिटचे मेसेज येणार आहेत. ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नव्हता, त्यांना 12वा हप्ता जमा केला गेलेला आहे. आणि आता 13वा हप्ता प्लस 14वा हप्ता असे 3000 रुपये आता बऱ्याच महिलांना हे 4 वाजता क्रेडिट केले जाणार आहेत. शासनानं तशी DBTचं फक्त बटन दाबायचं ठेवलेलं आहे आणि त्याची आर्थिक निधीची तरतूदसुद्धा करून ठेवलेली आहे. त्यामुळे महिलांना काळजी करण्याची गरज नाही. आता फक्त DBTचं बटन दाबलं की लगेच तुमच्या अकाउंटला हे क्रेडिटचे मेसेज येणार आहेत. एका टायमिंगला सर्व महिलांना आज 4 वाजता पैसे पडणार, गॅरंटेड पडणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचं आहे कोणत्या महिलांना किती पैसे पडणार आणि कोणत्या महिलांना, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पडणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेत आहोत. 1500 रुपये कोणत्या महिलांना जमा होणार, 3000 रुपये कोणत्या महिलांना जमा होणार, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना 12वा आलेला नाही त्यांना 13वा आणि 14वा येणार का, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण ज्या महिलांना 1500 रुपयांचं क्रेडिट आत्ता 6 तारखेला जमा झालेलं आहे, आपण सांगितलं पण होतं 6 तारखेला हे पैसे पडणार आहेत आणि त्या पद्धतीने जमा पण झालेले आहेत. त्यामुळे आजसुद्धा आपण सांगत आहोत 4 वाजता बऱ्याच महिलांना क्रेडिट होणार आहेत. ज्या महिलांचे काही प्रॉब्लेम होते, काही अडचणी होत्या, त्यांचे ते सोल्युशन केलं गेलेलं आहे आणि DBTचं फक्त बटन दाबायचं ठेवलेलं आहे. सणाचं गिफ्ट डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे महिलांना 1500 रुपये कोणत्या जमा होणार, तर 6 ज्या महिलांना 13वा हप्ता जमा झाला त्यांना आता 14वा हप्ता सोबत देण्याचं शासनानं सांगितलेलं होतं. आता ते 14व्या हप्त्याचं वाटप त्या महिलांना 1500 रुपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना 12वा हप्ता आधीच जमा झालेला आहे, त्यांना सुरळीत लाभ भेटलेला आहे, त्या महिलांना आता 13वा प्लस 14वा असे 2 हप्त्याचे 3000 रुपये हे क्रेडिट केले जाणार आहेत. त्यांना 4 वाजता हे 3000 रुपयांचे मेसेज येणार आहेत. 100% तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक लाडकी बहीण योजनेतील महिलांपर्यंत, प्रत्येक तुमच्या बहिणीपर्यंत, लाडक्या बहिणींपर्यंत हा गेलाच पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवा. कमेंट कोणत्या जिल्ह्यातील तुम्ही आहेत ते सुद्धा कळवा. आणि कमेंट झाल्यानंतर हाईपचं ऑप्शन एक नवीन आलेलं आहे, हाईपसुद्धा करू शकता. त्यामुळे हाईप करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर करा. चला तर जाणून घेऊयात पुढे काय आहे. महत्त्वाचं आहे कारण आज महिलांना पुन्हा एकदा 3000 रुपयांचं मोठं वाटप, सणानिमित्त जी मोठी घोषणा करण्यात आलेली होती ती आता पूर्तता शासनाकडून केली जाणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं असणार आहे आजचा दिवस सर्व महिलांसाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे. सर्व महिलांना आज आनंद होणारच, कारण महिलांना शासनाकडून 3000 रुपये सणानिमित्त लाडकी बहीण योजनेसाठी
दिले जाणार आहेत आणि सणाचं गिफ्ट महिलांच्या खात्यात आज पडणार आहे। त्यामुळे महिलांना आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना आता 6 तारखेला जे पैसे जमा झाले, ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना 6 तारखेला पैसे जमा झालेले आहेत, तर ज्यांना 12वा आलेला नव्हता त्या महिलांनाच फक्त 6 तारखेला 1500 रुपयांचं क्रेडिट केलं गेलेलं आहे। त्यामुळे आणि काही महिलांना 13व्या हप्त्याचं सुद्धा क्रेडिट केलं गेलं। ज्यांना 12वा क्लिअर आलेला होता त्यांना 13व्या हप्त्याचं क्रेडिट केलं गेलेलं आहे 6 तारखेला आणि आता 14वा हप्ता त्यांना 1500 रुपये, मागेच सांगितलं आपण कोणत्या महिलांना किती अमाऊंट येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 2 अधिकच्या योजना, लाडकी बहीण योजना सोडता तुम्हाला 2 योजनांचे अर्ज अखेर चालू झालेले आहेत। ती सुद्धा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी उजाडलेला आहे। आणि जर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी पाहिजे असेल, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जर इलेक्ट्रिक स्कूटी पाहिजे असेल तर त्याचे अर्ज चालू आहेत आणि ते अर्ज तुम्ही करून घेणं गरजेचं आहे। 90% सबसिडीवरती महिलांना ही स्कूटर दिली जाते आणि शिलाई मशीनचे सुद्धा अर्ज चालू झालेले आहेत। शिलाई मशीनची सुद्धा तुम्हाला अर्ज भरून घेणं गरजेचं आहे, ती सुद्धा शिलाई मशीन तुम्हाला भेटणार आहे। महत्त्वाच्या अपडेट आहेत आणि 2.5 लाखाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचं आहे। 2.5 लाखाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या 2 डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचेत आणि KYC करतेवेळी अपलोड करायचेत। अशा न्यूज आणि अशी अपडेट तुम्हाला कोणीही देत नाही, त्यामुळे आपण जी माहिती देतो त्यासाठीच आपण आधीच सांगितलेलं होतं, संपूर्ण व्हिडिओ पहा। 2.5 लाखाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड यापैकी दोन्हीपैकी एक आणि 2.5 लाखाचं उत्पन्न KYC करतेवेळी अपलोड करायचं आहे। जर तुम्ही हे 2 डॉक्युमेंट अपलोड केले तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सुरळीत लाभ घेऊ शकता, काहीही अडचण नाही। त्यामुळे KYC करा आणि 2.5 लाखाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र ॲड करा, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ॲड करा। महत्त्वाचं आहे पुढे महिलांना 1 हप्ता आलेला आहे, 13वा हप्ता काही महिलांना पडला, काहींना 12वा पडलेला आहे आणि राहिलेला 1 हप्ता काही महिलांचा 2 हप्ता, तर 1500 रुपये, तर काही महिलांना 3000 रुपये असे क्रेडिट आता आज 4 वाजता चालू होत आहेत। महिलांना 6 तारखेला 1500 रुपयांचं क्रेडिट केलं गेलेलं आहे। 6 तारखेला हे पैसे वाटप झालेले आहेत आणि 1500 रुपये आज तुमच्या अकाउंटला येणार आहेत। 1500 रुपये, काही महिलांना 3000 रुपये अशी अमाऊंट जी आहे ती 13वा प्लस 14व्या हप्त्याचं शासनानं वाटपासंदर्भात मोठी अपडेट दिलेली होती। 3 भावांचं ओवाळणी जी आहे, लाडक्या बहिणींनी राखी बांधो किंवा न बांधो, लाडक्या भावाकडून ही ओवाळणी आज तुमच्या खात्यात जमाच होणार आहे, काळजी करूच नका। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, सर्व अपडेट महत्त्वाचे आहेत। आणि 4 ज्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पडताळणी चालू होती, इतर योजनेच्या महिला अपात्र केल्या, 4चाकीच्या महिला अपात्र केल्या, इन्कम टॅक्सचा आणि 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे महिला अपात्र केल्या गेलेल्या नाहीत। कोणीही मनात शंका बाळगू नका, त्यामुळे सर्व महिलांना हे पैसे पडणारच आहेत। काही कारणास्तव मागे पुढे झालेलं आहे, परंतु 2.5 लाखाचं उत्पन्न आणि इन्कम टॅक्समुळे एकही महिला अपात्र करण्यात आलेली नाही। त्यामुळे आता सर्व महिलांना 3000 रुपयांचं हे गिफ्ट आज वाटप होत आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। सर्व महिलांपर्यंत ही अपडेट पोहोचवा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा घेऊन आलेलो होतो। 5 योजनाच्या माध्यमातून सुद्धा लाडकी बहीण योजनेतील महिलांना हे लाभ दिले जात असतात। या 5 योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाभ घेऊ शकता। आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे वाटप आज होणार आहे, काही महिलांना 12वा राहिला, काहींना 13वा आलेला नाही, तर काही महिलांना 14व्या हप्त्याची अपेक्षा आहे। सर्व अपडेट आता आपण पुढे जाणून घेत आहोत। कोणत्या जिल्ह्यातील महिला असणार आहेत, संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे, कारण रक्षाबंधन सण आहे आणि आज सणानिमित्त महिलांना मोठं गिफ्ट तुमच्या लाडक्या भावांकडून, 3 भावांकडून ही ओवाळणी तुमच्या खात्यात टाकली जाणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना हे पैसे पडणारच आहेत, चिंता करू नका। सर्व महिलांना पैसे पडल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेतलेल्या आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओतली माहिती महत्त्वाची वाटत असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करू शकता, नवीन ऑप्शन आलेला आहे। आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा, हाईप करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि व्हिडिओ जर आवडत असेल, चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।